नमस्कार. जय महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषिकेश आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करून लाईक देखील करा. तर सध्या बघायला गेलं तर आपल्याला बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही महासागरांमध्ये आपल्याला आता कोणत्याही प्रकारचं पावसाचं वातावरण निर्माण झालेलं दिसत नाहीये. याचाच अर्थ म्हणजे राज्यातील आणि देशातील आता पावसाचं प्रमाण हे आता आपल्याला कमी होताना दिसणार आहे. परंतु अरबी समुद्रात एक शक्ती नावाचं चक्रीवादळ आहे. त्याचा कितपत प्रभाव हा आपल्याला राज्याच्या कोणकोणत्या भागात झालेला दिसेल, त्याचा कितपत प्रभाव हा आपल्याला देशाच्या भागांमध्ये झालेला दिसेल, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता बघायला गेलं तर आपल्याला ढगाळ परिस्थिती ही केवळ भुवनेश्वर, विशाखापट्टणम आणि हैदराबादच्या काही भागांमध्ये दिसते. तसंच बघायला गेलं तर 7 ऑक्टोबरला आपण पाहू शकता आपल्याला केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप कायम दिसत आहे. अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होऊ शकतात. परंतु मुख्यतः 8 तारखेच्या नंतर आपल्याला राज्यातील पाऊस हा आता कमी होताना दिसणार आहे. केवळ आपल्याला मराठवाड्याचा जो भाग असणार आहे, नांदेड वगैरे बीड ह्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झाल्या दिसतील. याच्या व्यतिरिक्त मोठे पाऊस आता राज्यात होणार नाहीये. आणि मुख्यतः ह्या वातावरणात आपल्याला अधिक घट ही 9 तारखेला झालेली दिसेल आणि 9 तारखेला आपल्याला राज्यातून पाऊस हा संपूर्णपणे माघार घेताना दिसेल आणि कोरडे हवामान दिसायला आता सुरू होणार आहे. म्हणजे याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. तर आता ह्या मॉडेलचा अंदाज आपण थोडासा जिल्ह्या व गावावाईज देखील घेऊ. आता तुम्ही पाहू शकता 7 तारखेला आपल्याला जी कोकण किनारपट्टी असणार आहे, सुरतचा आजूबाजूपर्यंत सर्व जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार इकडे अकोल्यापर्यंत, आता ह्या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचं पावसाचं वातावरण दाखवलं गेलं आहे. परंतु हे वातावरण का तिथे दाखवलं गेलं आहे हे देखील जाणून घ्या. कारण की तुम्हाला सांगतो अरबी समुद्रात जे शक्ती नावाचं चक्रीवादळ आहे त्याचाच कुठंतरी थोडासा प्रभाव हा आपल्याला ह्या भागात झालेला दिसेल. या भागात आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या दिसतील. याच्या व्यतिरिक्त मोठा पाऊस हा राज्यात नाहीये. मराठवाड्यात देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी ह्या नांदेडच्या आजूबाजूच्या परिसरात झालेला दिसणार आहे. आता सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की जे शक्ती नावाचे चक्रीवादळ आहे ते राज्यात किती त्याचा प्रभाव टाकेल, राज्यात ते पुन्हा येणार आहे का, त्याची दिशा ही कोणती असणार आहे. तर सर्वप्रथम ही गोष्ट जाणून घ्या. 8 तारखेला आपल्याला उत्तर भारतातून वाऱ्यांची सुरुवात झाली, म्हणजे उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला राज्यात दिसायला सुरू होईल. याचाच अर्थ म्हणजे आपल्याला आता येत्या काही काळात थंडी सुरू होताना दिसणार आहे, हे देखील जाणून घ्या. आता 8 तारखेला आपल्याला सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर ह्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होतील. काही ठिकाणी 1-2 ठिकाणी मेघगर्जनेसहित पाऊस होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला मोठ्याले पाऊस नाहीये. आणि सगळ्यात मोठा विषय म्हणलं तर 9 तारखेला आपल्याला ईशान्य जो मान्सून असतो त्या ईशान्य मान्सूनची सुरुवात झालेली आपल्याला दिसेल. म्हणजे जो भुवनेश्वर, विशाखापट्टणम, हैदराबादचा खालचा पट्टा चेन्नईपर्यंत, आता ह्या भागात आपल्याला पाऊस पडताना हा 9 तारखेच्या नंतर दिसेल. म्हणजे मुख्यतः ह्यो नेमकी पाऊस असतो कोणता, हा असतो ईशान्य मान्सूनचा पाऊस. आता जे शक्ती नावाचे चक्रीवादळ हे अरबी समुद्रात तयार झाले आहे त्याची मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याचा प्रभाव राज्यात आपल्याला दिसणार नाही. कोणत्याही मोठ्या स्वरूपाच्या पावसाचं स्वरूप हे राज्यात असणार नाही, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. त्यामुळे काळजी करू नका, घाबरू नका. आपल्याला इथून पुढे राज्यात मोठाले पाऊस आता पडताना दिसणार नाहीये. जे काही थोडेफार पाऊस पडतील ते अवकाळी स्वरूपाचे असतील, त्याच्यामुळे काळजी करू नका. 11 तारखेपर्यंत देखील आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचं पावसाचं वातावरण दाखवले गेले नाही. केवळ मराठवाड्याच्या काही ठिकाणी सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या काही भागांमध्ये 11-12 तारखेला आपल्याला ढगाळ परिस्थिती आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी झालेल्या ह्या मॉडेलच्या अंदाजानुसार इथं दाखवले गेला आहे. परंतु तो अंदाज आपण इतपत खरा मानू शकत नाही, कारण की आपल्याला माहितीच असेल की हवामानात दिवसेंदिवस बदल होत असतात. त्यामुळे आपण त्या अंदाजाला गृहीत धरून चालणार नाही. त्याच्यामुळे माझा वैयक्तिक असा अंदाज आहे, मी शेतकऱ्यांना अशी माहिती देऊ इच्छितो की राज्यातील पाऊस आपल्याला 8 तारखेला दुपारनंतर संपूर्ण कमी झालेला दिसेल. आणि मुख्यतः दिवाळीत राज्यात पावसाची परिस्थिती ही कशी राहील ही येत्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं जाईल. त्यामुळे हा 14 तारखेपर्यंत तरी आपण पाहू शकता आपल्याला केवळ जो ईशान्य मान्सूनचा प्रभाव हा आपल्याला दक्षिण भारतात झालेला दिसत आहे. म्हणजे 14 तारखेपर्यंत राज्यात कोणत्याही स्वरूपाचे मोठाले पावसाचे क्षेत्र हे निर्माण झालेले दिसत नाही. आता एक गोष्ट जाणून घ्या, ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना जो असतो तो महिना हा दक्षिण भारतासाठी असतो. दक्षिण भारताच्या अनेक राज्यांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसतो. आता चेन्नई सारख्या ठिकाणी तुम्हाला माहिती का नोव्हेंबर महिन्याच्या
स्टार्टिंगला व शेवटला जोरदार स्वरूपाचा पाऊस होतो। याच्या व्यतिरिक्त ऑक्टोबर महिन्यात देखील त्या भागात पाऊस होतो। आता सगळ्यात मोठा विषय म्हणजे शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथून पुढे आपली शेतीची कामं आपल्या नियोजनानुसार लावायला सुरू करायची आहे। आता तुम्हाला पाऊस हा कोणत्या प्रकारचा अडथळा घालणार नाही, कारण की येत्या काही काळात जो राज्यात पाऊस झाला तो अक्षरशः शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाहून घेऊन गेला, अक्षरशः शेतकऱ्यांचं नुकसान देखील झालं। आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की परतीचा पाऊस यावेळेस राज्यात कसा राहील आणि कोणत्या भागात किती प्रभाव टाकेल, त्यात तो अंदाज खरा ठरला, पण तो खरा ठरायला नव्हता पाहिजे, कारण की जो अंदाज खरा ठरला तो शेतकऱ्यांसाठी खूप नुकसानकारक ठरला। असो, निसर्गाचं कोणाला सांगता येणार नाही। इथून पुढे काही काळजी करू नका, राज्यात आता आपल्याला कोणत्याही स्वरूपाची मोठाले अतिवृष्टी करणारे पाऊस होणार नाही। केवळ झालेले तर जे